अ, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्रजमंडल दर्शन परिक्रमा क्लासमध्ये. आज आपण 9व्या दिवसाची परिक्रमा करणार आहोत. तर कालच्या परिक्रमेमध्ये आपण श्रवण केलं, राधाकुंडाची परिक्रमा आपण करत होतो. तर राधाकुंडामध्ये अनेक पवित्र स्थली आहेत आणि राधाकुंड जे आहे त्याचं जे पवित्रता आहे त्याचा आपण गणना करू शकत नाहीये. तर त्याच्यामध्ये वर्णन आलं होतं की गोवर्धन आहे, वृंदावन आहे, मथुरा आहे, अनेक भगवंतांच्या लीलास्थली आहेत. पण या सर्व स्थलींची तुलना राधाकुंडाच्या एका कणाशी पण होऊ शकत नाही. एवढं महिमा राधाकुंडाचा आहे. तर कल्पना करू शकतो आपण, राधाकुंड भगवंतांना एवढं प्रिय आहे. साक्षात श्रीमती राधा राणी समानच हे राधाकुंड आहे. या राधाकुंडावरती अनेक आपल्या आचार्यांच्या समाधीस्थली आहेत. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, रघुनाथदास गोस्वामी, बलदेव विद्याभूषण, आपले भक्तिविनोद ठाकूर आहेत किंवा भक्तिसिद्धांत सरोज ठाकूर यांच्या पुष्पसमाधी आहेत त्या ठिकाणी. त्याचबरोबर भगवंतांच्या लीलांमध्ये जे मोठमोठे पार्षद आहेत, पंचपांडवांचं स्थान आहे त्या ठिकाणी. आणि नित्यानंद प्रभूंची पत्नी जानवा देवीची बैठक आहे. त्याचबरोबर राधाकुंडाच्या मध्य भागावरती बरोबर त्या ठिकाणी एक रत्नमहल आहे, ज्या ठिकाणी भगवंत राधाराणी बरोबर लीला संपन्न करतात. राधाकुंडाच्या सर्व बाजूंनी अष्टसखींची कुंज आहेत. तसंच श्यामकुंडाच्या बाजूनं सुद्धा भगवंतांच्या सखा ज्या आहेत त्यांची कुंज आहेत. तर असं हे पवित्र राधाकुंडाचं आविर्भाव दिन काल होता आणि त्याचं परिक्रमा पण आपण काल श्रवण केलं. तर आज आपण पुढे जाणार आहोत परिक्रमेमध्ये. आता इथून पुढची जी स्थानं आहेत, खूप सुंदर सुंदर स्थानं पण आहेत आणि त्यांचा महिमा आणि अनेक त्या ठिकाणच्या भगवंतांच्या लीला आपण श्रवण करणार आहोत. तर आपण मंगलाचरण गाऊया आणि परिक्रमेला आरंभ करूया. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं. जयतां सुरतौ पंगोर्मम मंदमतेर्गति मत्सर्वस्वपादाम्भोजौ राधा मदनमोहनौ. दिव्यद्वृन्दारण्यकल्पद्रुमदः श्रीमद्रत्नागारसिंहासनस्थौ श्रीमद्राधा श्रीलगोविन्ददेवो प्रेष्ठालीभिः सेव्यमानौ स्मरामि. श्रीमान् रासरसारम्भि वंशीवटतटस्थित कर्षण्वेणुस्वनैर्गोपी गोपीनाथ श्रीयस्तु नः. आराध्यो भगवान् व्रजेशतनयस्तद्धाम वृन्दावनम्. रम्या काचिदुपासना व्रजवधुवर्गेण या कल्पितः. श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेम पुमार्तो महान्. श्रीचैतन्य महाप्रभोर्मतमिदं तत्रादरो न परः. बर्हापीडं नटवरवपु कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वास कनककपिशं वैजयन्तीं च मालां. रन्ध्रानवेनोरधरसुधया पूरयन् गोपवृन्दैर् वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद् गीतकीर्तिः. वरहन्ताय मद्रिरवला हरिदासवर्यो यद रामकृष्णचरणस्पर्शप्रमोदः. मानं तनोति सहगो गणयोस्तयोर्यत् पानीयसूयवसकन्दरकन्दमूलै. चिदानन्दभानो सदानन्दसूनो परप्रेमपात्री द्रवब्रह्मगात्री. अघानां लवित्री जगत्क्षेमधात्री पवित्री क्रियान्नो वपुर्मित्रपुत्री. वृन्दाटवी जयति कामगविसुरद्रु चिन्तामणीन् गणितानपि तुच्छवन्ति. श्रीशङ्करद्रुहिणमुख्यसुरेन्द्रवृन्द दुर्नेय दिव्यमहिमैकरजहाकनेनः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च
पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण. तर पुन्हा एकदा सर्व उपस्थित वैष्णवांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या ब्रजमंडल परिक्रमा 9व्या दिवसाच्या परिक्रमेमध्ये. तर 3 दिवस आपण राधाकुंडावरती मुक्काम केला. आपलं सौभाग्य राधाकुंड त्या ठिकाणी एवढं पवित्र स्थान आहे आणि त्या ठिकाणी राहण्याचं सौभाग्य परिक्रमाकारी भक्तांना प्राप्त होत असतं. आणि त्याच ठिकाणी गुरु महाराजांद्वारा हरिनाम दीक्षा सुद्धा दिल्या जातात. तर काल त्या ठिकाणी पहा गुरु महाराजांचा दीक्षा समारोह होता आणि त्या ठिकाणी दीक्षा समारोह संपन्न झाला. तर आता राधाकुंडावरून आपली परिक्रमा पुढं जाते. पुढं जात असताना त्या ठिकाणी कुसुम सरोवर लागतं. त्याचबरोबर बरसाना गोवर्धन आहे. चक्रेश्वर महादेव मंदिर लागतं आपल्याला. सनातन गोस्वामींचं भजन कुटीर लागतं. मानसी गंगा, हरिदेव मंदिर. त्याच्यानंतर पुढं गेल्यानंतर एक गाव लागतं. गावाचं नाव आहे गाठुली ग्राम. आणि पुढं आपण जातो एक कुंड लागतं गुलाल कुंड. त्या ठिकाणी जे गाव आहे त्या गावाचं नाव आहे बहज. आणि शेवटी आपण पोहोचतो डीगला. डीग नावाचं स्थान आहे. त्या ठिकाणी आपलं आजच्या दिवसाचं मुक्काम असतो. राधाकुंडापासून आपली परिक्रमा सुरू ठेवून सर्व भक्त जे आहेत ते त्यांना संकेत मिळालेले आहेत की आता स्वयं आपल्याला परिक्रमा जी आहे आपल्या जीवनामध्ये आपण ते परिक्रमेचं जे काही वातावरण आहे ते आता सर्वांनी आत्मसात केलेलं आहे. त्याची सवय झालेली आहे सर्वांना पहा. आणि परिक्रमेबरोबर काही डॉक्टर सुद्धा आहेत पहा. तर अनेक वृद्ध असतात किंवा त्या ठिकाणी कधी कधी अनेक शारीरिक समस्या होतात भक्तांना. तर त्यासाठी त्या ठिकाणी डॉक्टरांची सुद्धा व्यवस्था आहे. अनेक भक्त त्यांच्याकडून उपचार पण घेतात. आता परिक्रमेचा आपला 1 आठवडा पूर्ण झालेला आहे. अजून 3 आठवडे परिक्रमा आपली बाकी आहे. तर अशा पद्धतीनं ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी काही अक्षम भक्त आहेत. ते काय करतात, परिक्रमामध्ये सोडतात ते आणि वृंदावनला जाऊन राहतात. तर दरवर्षी काही भक्त आहेत जे दरवर्षी न चुकता परिक्रमा करतात. परिक्रमेमध्ये असे भक्त असतात ज्यांनी ब्रजमंडल परिक्रमा 15-15, 20-20 वेळा केलेली आहे. काही भक्त ज्या असे असतात की ज्यांनी ती परिक्रमा 10 वेळा केलेली आहे. काही भक्त परिक्रमा 5 वर्षापासून करत असतात. तर असे अनेक भक्त आहेत. जसं की इष्टदेव प्रभू आहेत, राधारमण गोस्वामी महाराज आहेत, श्रीमान आचार्य प्रभू आहेत, त्याचबरोबर श्रीमान दामोदर लीला प्रभू जे आहेत. तर हे परिक्रमेचे जे भक्त आहेत त्याचबरोबर असे अनेक भक्त आहेत पहा ज्यांनी ही परिक्रमा 10 पेक्षा जास्त वेळा केलेली आहे. 15-15, 20-20 वेळा. तर पहा आपण कल्पना करू शकतो. काही काही भक्तांना एकदा परिक्रमा करणं 1 महिना पूर्ण वेळ काढून लोक परिक्रमेला जाऊ शकत नाही आहेत. तर पण काही काही भक्त एवढे निष्ठावान आहेत की दरवर्षी 1 महिना ते वेळ काढतात आणि परिक्रमेला जातात पहा. तर सर्व काही मिळून अधिकांश भक्त परिक्रमेचा आनंद घेतात. आज आपण डीग पर्यंत जाणार आहोत आणि काल रात्री आपण राधाकुंडामध्ये स्नान केल्यानंतर हळूहळू सकाळी प्रातःकालीन कार्यक्रमामध्ये सर्वांनी भाग घेतलेला आहे आणि ते सर्व परिक्रमेमध्ये एकत्रित होऊन आता हळूहळू पुढे चाललेले आहेत. तर परिक्रमा चालू झाल्यावरती पहिलं स्थान लागतं आजच्या परिक्रमेमध्ये. ते आहे चक्रतीर्थ आणि चक्रेश्वर महादेव मंदिर. तर गोवर्धन परिक्रमेचा जो मार्ग आहे त्या मार्गावरून आपण पुढे गेल्यानंतर गोवर्धन गावापर्यंत आपण जातो आणि त्या ठिकाणावरून डाव्या बाजूला आपली परिक्रमा वळते आणि काही अंतर पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी हे चक्रतीर्थ आहे. चक्रतीर्थ जे आहे ते मानसी गंगेच्या उत्तरी तटावरती आहे. जेव्हा श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत आपल्या हातावरती धारण केला तेव्हा सुदर्शन चक्र गिरिराज गोवर्धनाच्या वरती गोल फिरू लागलेला आहे आणि त्यानं काय केलेलं आहे, जे इंद्र मुसळधार पाऊस पाडत होता, वर्षा करत होता,
ते पावसाचं पाणी सुदर्शनानं काय केलेलं आहे, आपल्या अग्नीद्वारे विझवले हे केलेलं आहे, बाष्प केलेलं आहे त्याचं. तर कल्पना करू शकतो, इंद्र एवढी प्रचंड वर्षा त्या ठिकाणी पाडत होता, पण सुदर्शन चक्र पहा एवढं त्याचा ताप आहे की सर्व पाणी जे आहे त्याचं बाष्प बनवत होतं. तर ते पाणी काही गोवर्धनावरती पडू शकलं नाही. 7 दिवस अशा पद्धतीनं इंद्र जो आहे तो पाऊस पाडत होता आणि सुदर्शन चक्र त्या पाण्याचं बाष्पीभवन करत होते. जेव्हा श्रीकृष्णांनी गोवर्धन पुन्हा त्या स्थानावरती ठेवला तेव्हा सुदर्शन सुद्धा त्या स्थानावरती निवास करण्याची त्यानं याचना केलेली आहे. तर अशा पद्धतीनं त्या स्थानाचं नाव पडलेलं आहे चक्रेश्वर तीर्थ. आणि त्याच ठिकाणी चक्रेश्वर महादेव मंदिर पण आहे. तर वृंदावनाचे जे 4 क्षेत्रपाल आहेत त्याच्यामध्ये हे चक्रेश्वर महादेव एक आहेत. ब्रजमंडल जे आहे संपूर्ण, त्या संपूर्ण ब्रजमंडलचे, जसं की आपण मथुरा परिक्रमा करताना पण 4 शिवजींचं त्या मथुरेचं क्षेत्रपाल आहे, तसं संपूर्ण ब्रजमंडलाचे 4 क्षेत्रपाल आहेत शिवजी. तर त्याच्यापैकी एक आहे चक्रेश्वर. हे चक्रेश्वर जे आहेत ते आहेत मानसी गंगेमध्ये. तर त्या ठिकाणी आपण प्रणाम करतो. मथुरेमध्ये भूतेश्वर महादेव आहेत, काम्यवनामध्ये कामेश्वर महादेव आहेत आणि वृंदावनामध्ये आपण पाहतो ब्रह्मकुंड आहे, त्या ठिकाणी गोपेश्वर महादेव आहेत. अशा पद्धतीने 4 क्षेत्रपाल आहेत. त्याच्यानंतर आपली परिक्रमा जाते सनातन गोस्वामींच्या भजन कुटीवरती. तर चक्रेश्वर महादेवांच्या पासूनच त्या ठिकाणी जवळच काय आहे, सनातन गोस्वामींची भजन कुटीर आहे. चक्रेश्वर मानसी गंगा जे आहे त्याच ठिकाणी चक्रेश्वर महादेव आहेत आणि सनातन गोस्वामींची भजन कुटी आहे. तर जेव्हा सनातन गोस्वामी वृद्ध झाले तर तेव्हा प्रतिदिन गोवर्धनाची ते बाह्य परिक्रमा करत होते. पहा, वृद्ध असताना सुद्धा त्यांनी परिक्रमा सोडलेली नाहीये. 24 किलोमीटरची ती परिक्रमा ते नित्य करायचे. आणि चालत असताना अनेक वेळा गोवर्धनाच्या मार्गामध्ये ते भक्तांना काय करायचे, प्रणाम पण करायचे. तर एक दिवस काय झालं पहा, भगवान श्रीकृष्ण एका गोपाच्या रूपामध्ये गोप वेश धारण करून भगवंत आलेले आहेत आणि दोघांच्या मध्ये मधुर वार्ता संवाद झालेला आहे. कोण, भगवान श्रीकृष्ण गोप वेशामध्ये आणि सनातन गोस्वामींमध्ये. तर सनातन गोस्वामी जे आहेत त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आलेले आहेत आणि त्या बालकाच्या समक्ष आपला थकवा न दाखवण्यासाठी किंवा आपला थकवा दडवून ठेवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मधुर स्वरामध्ये भगवंतांनी गोपाल रूपामध्ये किंवा ग्वालेच्या रूपामध्ये भगवंत गोपीनाथांनी सनातनला काय म्हणतात पहा, ते म्हणतात की या वृद्धावस्थेमध्ये तुम्ही एवढं श्रम करायला नाही पाहिजे. स्वामीजी कृपया काय करा, माझं ऐका, माझं तुम्हाला एक संदेश आहे किंवा एक काय म्हणतो मार्गदर्शन आहे. सनातन गोस्वामींनी विचारतात, सनातन गोस्वामी त्यांना म्हणतात की तू जे काय सांगशील ती मी करेन. तेव्हा तो ग्वाला जो आहे भगवंत काय म्हणतात पहा, गोवर्धन पर्वतावरती भगवंत चढलेले आहेत आणि आपल्या चरणचिन्हांनी अंकित एक गोवर्धन शिला भगवंतांनी काय केलं, सनातन गोस्वामींना दिलेली आहे. आणि ते मधुर वचन बोलतात सनातन गोस्वामींना. ते म्हणतात की तुम्ही काय करा, ही शिला स्वीकार करा आणि आजपासून केवळ या शिलेची परिक्रमा करा आणि अशा पद्धतीनं काय होईल, तुमचं व्रत पूर्ण होईल. पहा, 24 किलोमीटर जी परिक्रमा आहे ती परिक्रमा केवळ त्या गोवर्धन शिलेची परिक्रमा केल्याबरोबर सनातन गोस्वामींची पूर्ण होईल, असं वचन भगवंत स्वतः सनातन गोस्वामींना देत आहेत. तर असं सांगून सनातन गोस्वामींची कुटीर जे आहे त्या ठिकाणी ती शिला आज पण आहे. तर भगवंत त्या ठिकाणावरून अदृश्य झालेले आहेत. तर भक्तिरत्नाकर मधलं हे वर्णन आहे. तर ही सनातन गोस्वामींची शिला जी आहे, तर ह्याच्यामध्ये पण एक शिला आहे जे राधा दामोदर मंदिर आहे त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी पण आपण गेल्यानंतर 3 किंवा 5 परिक्रमा करण्याचं हे आहे, परिपाटी आहे. पहा, या ठिकाणी सांगतात श्री वृंदावनामध्ये राधा दामोदर मंदिरामध्ये ती शिला आहे, त्याची पूजा केली जाते. एका अन्य प्रसंगामध्ये सनातन गोस्वामींना गहन विचार करताना आपल्या भजन कुटीरमध्ये
सोडण्याचा निश्चय त्यांनी केलेला आहे आणि ते त्या ठिकाणी अनेक मच्छर जे आहेत त्यांना चावायचे आणि काय व्हायचं, त्यांना व्यत्यय यायचा भजनामध्ये. म्हणून त्यांनी विचार केला की मी काय करतो, ही भजन कुटी सोडून जातो. जे चक्रेश्वर मानसी गंगेमध्ये त्यांचं भजन कुटीर आहे ते सोडून जायचं ते विचार करत आहेत. पण झालं काय पहा, उस समय चक्रेश्वर महादेव एका ब्राह्मणाचा वेश धारण करून त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना निवेदन करतात की तुम्ही हे स्थान सोडून जाऊ नका. त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं की आजपासून तुम्हाला या ठिकाणी एकही मच्छर चावणार नाही आणि तुम्ही या ठिकाणावरून काय जाऊ नका. तर स्थानीय निवासी जे आहेत ते आज पण सांगतात की आज सुद्धा त्या ठिकाणी अशा पद्धतीनं मच्छर नाही आहेत, कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी मच्छर चावत नाहीत. पहा, स्वतः शिवजींनी त्यांना आश्वस्त केलं की तुम्हाला या ठिकाणी मच्छर त्रास देणार नाहीत. तर अशा पद्धतीनं पुन्हा आपली परिक्रमा त्या ठिकाणावरून मागं येते आणि पुढचं जे रस्ता आहे पुढे जाण्यासाठी त्या रस्त्यावरती परिक्रमा येते. हम दक्षिण दिशा में दानघाटी जंक्शन आने तक चलते रहे और फिर डिग के लिए दाएं मुड़ गए. चलते समय हम कई बार पीछे मुड़कर धीरे धीरे ओझल हो रहे गोवर्धन पर्वत को देखते. वह दृश्य अत्यंत सुंदर एवं रहस्यमय लगता. गोवर्धन भूमि पर मिलो फैला है और उसके ऊपर एवं किनारों पर उगे वृक्षों के कारण नीलकांति से युक्त दिखता है. तर सुंदर सुंदर वृक्ष आहेत, अनेक शिला आहेत आणि सुंदर छटा आहे गोवर्धनाची. शिखर पर गोपाल का प्राचीन मंदिर व्यक्ति के विचारों को उन भक्तिमय लीलाओं की ओर ले जाता है जिन्होंने गोवर्धन पर्वत के मार्गों को श्री कृष्ण स्मृति से अंकित कर रखा है. तर अशा पद्धतीनं हळूहळू गोवर्धन जो आहे तो आपल्या दृष्टीला ओझल होतो आणि परिक्रमा दूर पुढं चाललेली आहे. पुढे गेल्यानंतर एक सुंदर गाव लागतं. त्या गावाचं नाव आहे गांठुली ग्राम. लगभग 3 किलोमीटर चालल्यानंतर सर्वांनी गाठुली ग्रामामध्ये प्रवेश केलेला आहे. त्या ठिकाणी दीनबंधू प्रभूंचं प्रिय स्थळ आहे. पहा, परिक्रमेमध्ये एक वरिष्ठ वैष्णव आहे दीनबंधू प्रभू, तर त्यांना हे स्थळ अतिशय प्रिय आहे. तर गाठुली नावावरून गाठ शब्द आलेला आहे. गाठुली मराठीमध्ये पण गाठ शब्द आपल्याला माहिती आहे. तर हे गाठ जो शब्द आहे त्याच्यावरून त्या ठिकाणी त्या गावाचं नाव पडलेलं आहे गाठुली. भक्ती रत्नाकरच्या अनुसार एकदा त्या ठिकाणी होळी खेळताना राधाकृष्ण आपल्या सिंहासनावरती त्या ठिकाणी बसले होते आणि गोपींनी काय केलेलं आहे, गपचूप येऊन त्यांनी पाठीमागून येऊन काय केलेलं आहे, भगवंतांचं वस्त्र आणि राधाराणीचं वस्त्र आहे याला गाठ मारलेली आहे. जसं की विवाहामध्ये पती आणि पत्नी जे आहेत त्यांचं वस्त्राची गाठ मारली जाते, तसं राधाकृष्णांच्या वस्त्रांची गोपींनी गाठ मारलेली आहे. तर हे पाहून भगवंत आणि राधाराणी लज्जित झालेले आहेत आणि सर्व गोपी जे आहेत ते विनोदानं हसू लागलेले आहेत, टाळ्या वाजवू लागलेले आहेत. तर अशा पद्धतीनं एक दुसऱ्यावरती ते रंग उडवल्यानंतर त्यांचे वस्त्र जे आहेत ते नंतर खोलतात. तर पहा, गोपींनी भगवंतांच्या वस्त्रांना गाठ मारली होती त्या ठिकाणी, तर म्हणून त्या गावाचं नाव गांठुली ग्राम पडलं होतं. गाठुली ग्रामच्या प्रवेशद्वारावरती गुलाल कुंड स्थित आहे. होळीमध्ये जे गुलाल त्या ठिकाणी उधळलं जातं तर त्या गुलालामुळं काय झालेलं आहे, त्या कुंडाचं पाणी जे आहे ते लाल झालेलं आहे आणि लाल पाण्याचा रंग झाल्यामुळं त्या कुंडाचं नाव सुद्धा पडलेलं आहे गुलाल कुंड. एवढा गुलाल त्या ठिकाणी फेकण्यात आला की सर्व पाणी गुलालाच्या रंगाचं गुलाबी झालेला आहे आणि सर्व पाण्यावरती तो गुलाल जो आहे पसरलेला आहे. वृक्ष पण त्या ठिकाणचे गुलाबी झालेले आहेत. पहा, पक्षी सुद्धा त्या ठिकाणी जे आहेत ते गुलाबी झालेले आहेत आणि त्याचबरोबर लोकांचे चेहरे, वस्त्र सर्व गुलाबी रंगाचं झालं. एवढा गुलाल त्या ठिकाणी उधळला गेला. अशा पद्धतीनं श्रीकृष्ण जेव्हा लीला करत होते तेव्हा त्या कुंडाचं नाव गुलाल कुंड आहे आणि वसंत ऋतूमध्ये या ठिकाणी होळी साजरी केली जाते. गाठुली गावामध्ये आणखी एक सुंदर विख्यात लीला त्या ठिकाणी घडलेली आहे.
तर वर्णन करतात की रात्रीच्या वेळी श्री चैतन्य महाप्रभू हरिदेव मंदिरमध्ये थांबले होते आणि म्हणून उनके मन में गोवर्धन पर्वत के ऊपर स्थित श्री गोपाल के दर्शन की तीव्र उत्कंठा थी, परंतु एक भक्त के भाव में होने के कारण महाप्रभू कभी गोवर्धन पर्वत के ऊपर पैर नहीं रखते. तर पहा, आपण गोवर्धनावरती कधी जात नाही. आपण गोवर्धनाच्या जे परिक्रमा मार्ग आहे तो परिक्रमा मार्ग सोडून आतमध्ये आपले भक्त कधी जात नाही आहेत. तर चैतन्य महाप्रभूंचा हा भाव होता की गोवर्धनावरती कोणत्याही प्रकारे आपण चरण ठेवले नाही पाहिजेत. तर चैतन्य महाप्रभूंचं शिक्षा आहे आणि म्हणून आपले भक्त गोवर्धनावरती जात नाहीत किंवा परिक्रमेचा जो मार्ग आहे तो ओलांडून आतमध्ये जात नाहीत. तर चैतन्य महाप्रभू आपल्याला अशा पद्धतीनं शिक्षा दिलेला आहे. तर चैतन्य महाप्रभूंना गोपालांचं दर्शन करायची इच्छा आहे, परंतु गोपालांचं मंदिर आहे गोवर्धनाच्या वरती आणि गोवर्धनवरती ते जाऊ शकत नाहीत. तर अशा पद्धतीनं काय झालं पहा, परंतु वे उसे श्रीकृष्ण से अभिन्न मानते. का आपण जात नाही? कारण की साक्षात भगवंतच आहेत आणि भगवंतांना आपण चरण स्पर्श करू शकत नाही. परंतु गोपाल श्री चैतन्य महाप्रभु के हृदय को समझ गए और ऐसी चाल चली जिससे वे महाप्रभु को अपने दर्शन दे सके. तर भगवंतांनी अशा पद्धतीनं काय केलेलं आहे, चाल केलेली आहे आणि ते काय करतात पहा, उनकी व्यवस्था से एक अफवाह फैल गई कि तुर्की सैनिक गांव पर आक्रमण करने की तैयारी कर रहे हैं. जैसे ही गांव वालों ने यह सुना, उन्होंने तुरंत श्री गोपाल को गांठुली ग्राम में स्थानांतरित कर दिया. तर पहा, अफवा पसरली पहा की जे यवन आहेत, मुसलमान लोक आहेत, ते मंदिर तोडण्यासाठी आलेले आहेत. मग अशा अफवेमुळे काय झालं, गोपालांचं विग्रह जे आहे ते पुजाऱ्यांनी घेतलेलं आहे आणि त्या गाठुली गावामध्ये त्याला स्थानांतरित केलेलं आहे. अशा पद्धतीनं चैतन्य महाप्रभूंना गोपालांचं दर्शन झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं चैतन्य महाप्रभूंना गोपालांचं स्थानांतरण झाल्याचं समाचार जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि चैतन्य महाप्रभूंनी त्यांचं दर्शन घेतलं. तर भगवंत श्री गोपालांचं सुंदर दर्शन करत असताना दिव्य प्रेम भावांमध्ये ते मग्न झालेले आहेत. भावविभोर होऊन आणि निम्नलिखित श्लोक उच्चारण ते करू लागलेले आहेत. वामस्तामरसाक्षस्य भुजदंडः सपातु वः क्रीडा कंदुकताम येन नीतो गोवर्धनो गिरिः. कमलदल जैसे नेत्रों वाले भगवान श्री कृष्ण की बाई भुजा सदैव तुम्हारी रक्षा करे. अपनी बाई भुजा से उन्होंने गोवर्धन पर्वत को ऐसे उठा लिया जैसे कोई खिलौना हो. चैतन्य चरितामृत मध्य लीला 18.38. तेव्हा चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी नृत्य करू लागलेले आहेत आणि दिवस संपूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी ते थांबलेले आहेत. गोपालांच्या प्रसन्नतेर्थ नृत्य करत असताना त्यांचं हृदय जे आहे ते उन्मत्त भावनांनी ओतप्रोत झालेलं आहे. अपन या गोष्टी समझू सकत नहीं, भला कौन समझ सकता है. 3 दिनों तक यहाँ महाप्रभु ने श्री गोपाल के दर्शन किए. चौथे दिन गोपाल गोवर्धन के शिखर पर बने अपने मंदिर में लौट गए आणि 3 दिवस भगवंत त्या ठिकाणी राहिले आणि चौथ्या दिवशी भगवंत पुन्हा गोवर्धनावरती गेले. यह एकमात्र घटना नहीं थी जब गोपाल अपने दर्शन देने के लिए पर्वत से नीचे उतरे थे. चैतन्य चरितामृत में वर्णन किया गया है कि समय समय पर गोपाल अपने भक्तों को दर्शन देने के लिए मुसलमानों के आक्रमण की अफवाह फैलाते थे. तर पहा, आपल्या विशेष भक्तांना दर्शन देण्यासाठी कधी कधी भगवंत स्वतः काय करायचे, अशा अफवा पसरवायचे. ऐछे म्लेच्छ भये गोपाल भागे बारे बारे मंदिर छाडी कुंजे रहे किंवा ग्रामांतरे. तर मुसलमानांच्या भयामुळं गोपाल अनेक वेळा काय करायचे, स्थान सोडायचे आणि आपलं मंदिर सोडून ते अनेक वेळा काय करायचे, कुंजामध्ये जाऊन वेगवेगळ्या गावांमध्ये राहायचे. भक्ति रत्नाकर 5वें अध्याय के आरंभ में पुष्टि करता है कि श्री गोपाल 1 महीने तक मथुरा में रहे और इस दौरान श्री रूप गोस्वामी एवं उनके पार्षदों ने आनंद पूर्वक उनके दर्शन लिए. इसी अध्याय में वर्णन मिलता है कि जब राघव पंडित, श्रीनिवासाचार्य तथा
नरोत्तम दास ठाकुर ब्रजमंडल परिक्रमा के दौरान गाठुली आए, तब उन्होंने भी वह श्री गोपाल के दर्शन किए। डीग की यात्रा लंबी आहे, तर परिक्रमा जे आहे अंतर जे आहे आजचं ते सुद्धा खूप आहे, 19 किलोमीटर। परंतु मार्ग में न कांटे न कंकर और न बालू, हम प्राय पक्की सड़कों पर चल रहे हैं। एक भक्त ने अपने मन की बात कही, क्या ये सड़कें ब्रज का हिस्सा है अथवा इन्हें धाम पर थोपा गया है? निश्चित ही 5000 वर्ष पूर्व ये यही यहाँ नहीं थी। तर जे पक्की सडक आहे, डांबरी रस्ते आहेत, ते वृंदावनाचं अंग आहे का, असं विचार करत आहे ते। तर हे तर 5000 वर्षापूर्वी नव्हतं, हे तर आत्ता काही वर्षांमध्ये ते रस्ते तयार करण्यात आलेले आहेत। वास्तव में हमें ऐसी सड़कें अच्छी नहीं लगती, इन पर नंगे पैर चलना बिल्कुल आरामदायक नहीं होता, विशेष तौर पर जब दिन में गर्मी होती है। इन सड़कों पर चलकर लगता है मानो दिल्ली ने व्रजभूमि में अवतार लिया हो। हमें उस सुकोमल बालू पर चलना भाता है जिसके ऊपर भगवान तथा उनके ग्वाल मित्र खेला करते थे। कहा जाता है कि 5000 वर्ष पूर्व श्री कृष्ण के समय से लेकर अब तक 3 वस्तू ये व्रज में नहीं बदली। तर आपल्याला माहिती आहे 3 वस्तू ज्या आहेत, व्रजरज, गोवर्धन आणि यमुना, या वस्तू ज्या आहेत 5000 वर्षापूर्वी भगवंत आले तेव्हा होत्या आणि आज पण आहेत। परंतु कलियुगाच्या प्रभावानं आता या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू कमी होऊ लागलेल्या आहेत। पहा, गोवर्धन छोटा होऊ लागलेला आहे, वृंदावनाची रज जी आहे, सर्वत्र पक्के रस्ते, डांबरी रस्ते होऊ लागलेले आहेत, सिमेंटचे रस्ते होऊ लागलेले आहेत, सर्वत्र कॉन्क्रीटची जंगलं, सर्व घरं जे आहेत ते पक्की बनू लागलेले आहेत। म्हणजे काय झाले, वृंदावनाची रज जी आहे ती पण कमी होऊ लागलेली आहे आणि यमुना सुद्धा पहा लुप्त होऊ लागलेले आहे। तर पुढे आपली परिक्रमा जाते बहज। कुछ आगे चलने के बाद गोवर्धन डीग मार्ग पर बहज आया। पहले यह रहेज नाम से जाना जाता था। यहाँ पश्चाताप से भरे इंद्रदेव ने सुरभि के साथ श्री कृष्ण का आश्रय लिया था। यही से राजस्थान आरंभ होता है। तर काही अंतर आपण राजस्थानमध्ये पण प्रवेश करतो परिक्रमेमध्ये। खैर, हमें सावधान रहना है कि हम व्रज की अलौकिक भूमि को किसी भौतिक राज्य या क्षेत्र का अंश न माने। तर आपण 10 अपराधांमध्ये पण पाहिलं की वृंदावन हे भौतिक जगाचं अंग नाही आहे, तर कुठल्या राज्याचं किंवा कुठल्या जिल्ह्याचं किंवा कुठल्या तालुक्याचं ते क्षेत्र नाही आहे, ते आहे आध्यात्मिक जगत। हम प्रतिदिन धाम अपराध पढ़ते हैं, उनमें से यह तीसरा है। नाश्ते के लिए हम एक खेत में रुके। वृंदावनामध्ये अशा पद्धतीनं कधी कधी आपल्याला शेतामध्ये बसून त्या ठिकाणी ब्रेकफास्ट केला जातो। सुंदर असं सर्वत्र विशाल शेती आणि त्या शेतामध्ये बसून सर्व परिक्रमाकारी भक्त प्रसाद ग्रहण करतात। परंतु मैंने देखा कि भक्तगण यथाशीघ्र परिक्रमा जारी रखना चाहते हैं। सूरज ऊपर चढ़ रहा है, वर्ष के इस समय दिन गर्म होते हैं और रातें चिलचिलाती सर्द। परिक्रमा के दौरान यह बदलता तापमान कुछ लोगों के लिए एक चुनौती है। कुछ भक्तों को सर्दी जुकाम हुआ, परंतु वे रुके नहीं। प्रतिदिन वृंदावन से एक वाहन आता जाता है जिससे वरिष्ठ अथवा अस्वस्थ भक्तों को लाया ले जाया जा सके, परंतु अधिकांश भक्त पूरी यात्रा में चलने का प्रयत्न करते हैं। गोवर्धन और डीग के बीच में कोई प्रमुख पड़ाव नहीं आया, इसलिए हम अधिकांश समय कीर्तन करते रहे। विभिन्न यात्राओं से आए भक्तों ने बारी बारी से कीर्तन की अगुवाई की। राधा कुंड के बाद सब भक्त अपने शुद्धिकरण का विचार करने लगे। कम से कम वे इस विषय में चर्चाएं तो कर ही रहे हैं। कदाचित हम गोवर्धन परिक्रमा एवं अर्धरात्रि राधा कुंड स्नान के दौरान अपनी अनुभूतियों का पुनः अनुभव करने लगे। उनकी छापे अभी भी तरोताजा है। डीग, आता आपण पोहोचत आहोत डीगमध्ये। दीर्घपूर असं पण नाव आहे या डीगचं। डीग में पहुंचते ही एक व्रजवासी लड़के ने, आप लोग डीग पहुंच गए। तर व्रजवासी स्वागत करत आहेत, तुम्ही डीग मध्ये पोहोचलेले आहात, आपका स्वागत है कहकर हमारा अभिनंदन किया। बद्रीनाथ जाने के लिए यह स्थान पहला सोपान है।
अपन पुढे चाललो बद्रीनाथला। यह मध्य 18वीं सदी में सूरजमल द्वारा बनवाया गया एक विशाल किला गांव के बीचों बीच खड़ा है। डीग अपने महलों के लिए प्रसिद्ध है, विशेष रूप से गोपाल भवन के लिए, जिसमें 500 फव्वारे हैं। पहा कारंजा आहे त्याच्यामध्ये 500। निकटवर्ती भरतपुर के राजा गर्मियां बिताने यहाँ आया करते थे। यद्यपि 1950 से कोई यहाँ नहीं रहा, फिर भी यहाँ की इमारतें तथा 8 एकड़ में फैला परिसर सुंदर एवं सुव्यवस्थित है। तर अशा पद्धतीनं परिक्रमाकारी भक्तांची व्यवस्था आहे एका विद्यालयामध्ये। त्यावेळी जेव्हा गुरु महाराज एका परिक्रमेच्या अनुभवाचं सांगतायत की एका विद्यालयामध्ये त्यांची व्यवस्था आहे, सामानाचा ट्रक त्या ठिकाणी उतरलेला आहे, त्या ठिकाणी अनेक भक्त आपापल्या सेवांमध्ये व्यस्त आहेत। तर त्या दिवशी रात्री सुद्धा काय झालेलं आहे, चैतन्य महाप्रभूंच्या संबंधामध्ये एक नाटिका संपन्न झालेली आहे। मॉरिशसचे सुंदरलाल प्रभू अनेक वेळा परिक्रमेमध्ये नाटिकेचं व्यवस्थापन ते करायचे। सुंदरलाल प्रभू म्हणजे आता त्यांचं संन्यास दीक्षा झालेला आहे, त्यांचं नाव आता झालेलं आहे सुंदर चैतन्य गोस्वामी महाराज। तर ते परिक्रमेमध्ये काय करायचे, नाटकांचं आयोजन करायचे। तर अभिनेत्यांना यथासंभव चांगला अनुभव करण्यासाठी ते काय करायचे, सहाय्यक करायचे, त्यांना मार्गदर्शन करायचे। तर ते सांगतात की हे महत्त्वपूर्ण आहे की नाटिकेमध्ये एकदम नाटिका सरळ असावी, हलकी, विशेष त्याच्यामध्ये ते मनोरंजन असावं, पण त्याच्याबरोबरच काय असलं पाहिजे, आपण त्या नाटिकेमध्ये या गोष्टीचं विशेष ध्यान ठेवलं पाहिजे की त्याच्यामध्ये आध्यात्मिक शिक्षा असायला पाहिजेत। तर पहा सर्व गोष्टींमध्ये महत्त्वपूर्ण गोष्ट काय आहे, आपल्या भक्तिमय जीवनामध्ये कथा करतो आपण, कीर्तन करतो, पण त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिक्षा आपल्याला घ्यायची असते, तर आपण ते शिक्षा ग्रहण केलं पाहिजे। मनोरंजन तर सर्व गोष्टीमध्ये आहे, परंतु मनोरंजनापेक्षा त्या गोष्टीमध्ये काय शिक्षा आपल्याला घ्यायची आहे, आपलं परिवर्तन होण्यासाठी काय आहे त्याच्यामध्ये, ते महत्त्वाचं आहे। अब हमारे शरीरों को विश्राम देने का समय हो गया और कदाचित हमें श्री कृष्ण का स्वप्न आए, कल हम व्रज से बाहर पग रखे बिना हिमालय की यात्रा करेंगे। तर अशा पद्धतीनं परिक्रमाकारी भक्त त्या ठिकाणी रात्री विश्राम करत आहेत आणि त्यांच्या मनामध्ये विचार चाललेले आहेत की कदाचित भगवंत आमच्या स्वप्नामध्ये येतील, यावेत, आणि दुसऱ्या दिवशी आपली परिक्रमा वृंदावनाचं किंवा व्रजमंडल भूमी जे आहे त्या भूमीच्या बाहेर पाय न ठेवता आपली परिक्रमा कुठे जाणार आहे, बद्रीनाथला। तर हिमालयाची परिक्रमा आपण करणार आहोत। तर जसं की आपलं एक दिवस स्किप झाला होता, तर आजच्या दिवसाची परिक्रमेचं काही जास्त वर्णन नाही आहे, तर आपण आपल्यापाशी वेळ पण आहे, आपण आणखी पुढचं जे आहे ते परिक्रमा पाहणार आहोत। तर ही डीगची परिक्रमा, डीगपर्यंत आपण आलो। तर जी आता बरोबर आपलं 10व्या दिवसाची, आज 10व्या दिवसाची परिक्रमा संपन्न झाली होती, तर आपलं एक दिवस स्किप झाल्यामुळं, सुटल्यामुळं आपण एक दिवस मागं राहिलो होतो। तर आता 10व्या दिवसाची जर आपली परिक्रमा आज आपण केली तर आपण बरोबर परिक्रमेच्या बरोबर आहोत। तर आज म्हणजे सध्या जी वर्तमान परिक्रमा व्रजमंडलमध्ये चालू आहे त्यांची आजची जी आहे ती 10व्या दिवसाची परिक्रमा, तर 10व्या दिवसाची परिक्रमा। तर आज जे आहे ती आपली परिक्रमा डीगमधून पुढं जाते बद्रीनाथला। तर डीगमधून पुढं जात असताना अनेक गावं लागतात, त्याच्यामध्ये आहे दिदावली, संकर्षण कुंड, नंतर टंकोली, त्याच्यानंतर आहे खोह, गदा दरबार, कदंब कानन, आलीपूर, तपस्या कुंड आणि बद्रीनाथ। अशा पद्धतीनं आपली परिक्रमा या ठिकाणी बद्रीनाथला जाणार आहे, याचं वर्णन या ठिकाणी गुरु महाराज करत आहे सुंदर। भारत में अनेक तीर्थस्थल है, इनमें से बद्रीनाथ, द्वारका, रामेश्वर तथा जगन्नाथपुरी प्रमुख है। तर 4 धाम आपल्याला माहीत आहेत भारतामध्ये विशेषतः, तर त्याच्यामध्ये आहे बद्रीनाथ, द्वारका, रामेश्वर आणि जगन्नाथपुरी।
तर इन पवित्र स्थलों को चार धाम कहा जाता है। धाम वह स्थान है जहाँ व्यक्ति तुरंत भगवान से संपर्क साध सके। तर अलग अलग चार धाम आहेत। द्वारकेमध्ये आहेत द्वारकाधीश भगवंत, बद्रीनाथमध्ये आहेत बद्रीनारायण, त्याच्यानंतर जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथ आहेत आणि रामेश्वरममध्ये प्रभू रामचंद्र आहेत। हरी हरी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ठीक आहे। तर आता आपण परिक्रमा करत आहोत। बद्रीनाथ यात्रा। भोर होते ही श्री श्री निताई गौर सुंदर निकल पड़े और उनके पीछे पीछे हम तर निताई गौर सुंदरांच्या पाठीमाग आपण सर्व भक्तजन पक्क्या रस्त्यावरून पुढे चाललेलो आहोत। तर अशा पद्धतीनं आजची परिक्रमा जी आहे आपली शेतांमधून असणार आहे। अलग अलग पक्के रस्ते जे आहेत ते कमीच असतील। इस बार हमारा मार्ग पक्की सड़कें नहीं अपितु गांव की कच्ची सड़कें और खेतों के रास्ते हैं। आज हमें 17 किलोमीटर चलना है और जिस स्थान पर हम जा रहे हैं वह व्रज का सर्वाधिक दूरस्थ तीर्थ है। तर आज आपण ज्या ठिकाणावरती आपली परिक्रमा जाणार आहे ते वृंदावनापासून किंवा वृंदावनातलं सगळ्यात लांबचं स्थान असणार आहे पहा। तर वृंदावनापासून आपलं स्थान जे आहे ते थोडंसं लांब स्थित आहे आजच्या परिक्रमेचं। आणि आपण त्या ठिकाणी कोणतंही गाव नाही आहे, त्या ठिकाणी कोणतंही विशेष असं म्हणजे पाडाव नाही आहे, वस्ती नाही आहे, एकदम डोंगरावरती आणि असं एकांत स्थळ असणार आहे आजच्या परिक्रमेचं स्थान जे आहे ते। आणि खूप विशेष अनुभव पण आहे या स्थानाचा। तर आपण पाहूया त्या ठिकाणी कशा पद्धतीनं परिक्रमा राहते। 2-3 दिवस या ठिकाणी सुद्धा आपली परिक्रमा थांबते। यहाँ की यात्रा मानो एक रोमांचकारी यात्रा है, परंतु यह कोई सांसारिक पर्यटन नहीं है। पहा, भौतिकतावादी लोक जे आहेत ते अलग अलग ठिकाणी जातात ना, त्याला आपण काय पिकनिक म्हटलं जातं। तर त्याच्यामध्ये काहीही लाभ नसतो, परंतु आध्यात्मिक जीवनामध्ये आपण जे काही यात्रा करतो त्याच्यामध्ये काय आहे, आपल्याला भगवंतांची भक्ती संपन्न होते आणि भगवंतांची कृपा प्राप्त होत असते। आपण आध्यात्मिक जीवनामध्ये अग्रेसर होत असतो। हमारी यात्रा का एक ठोस उद्देश्य है, चूंकि इसके माध्यम से हम श्री कृष्ण को खोज रहे हैं। तर आपली यात्राचा ठोस उद्देश पहा, खूप महत्त्वाचं गुरु महाराज वर्णन करतात की आपली यात्रा जी आहे त्याचा उद्देश काय आहे, भगवंतांना शोधणं। तर पहा, अनेकांनी विशेषतः चैतन्य भागवतमध्ये किंवा चैतन्य चरितामृतमध्ये पण वर्णन आहे की स्वतः नित्यानंद प्रभूंनी पहा अनेक तीर्थस्थळांची यात्रा केलेली आहे पहा, आणि त्यांच्या तीर्थस्थळांची यात्रा करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे, भगवंतांना शोधणं। तर शेवटी नित्यानंद प्रभू काय करतात, त्यांना समजतं की चैतन्य महाप्रभू प्रकट झालेले आहेत आणि मग नित्यानंद प्रभू काय करतात, मायापूरला जातात पहा, आणि त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंची नित्यानंद प्रभूंची भेट होते। बलरामजींनी सुद्धा अशा पद्धतीने अनेक तीर्थस्थळांची यात्रा, जेव्हा महाभारताचं युद्ध प्रारंभ होणार होतं, बलरामजी म्हणले मी काही युद्धामध्ये भाग घेणार नाही, त्यांनी काय केलं, तीर्थाटन केलेलं आहे। तर अशा पद्धतीनं तीर्थयात्रा करण्यापाठीमागचा उद्देश जो आहे आपल्याला प्राप्त होतो की भगवंतांना शोधण्यासाठी आपण यात्रा केल्या पाहिजेत। गुरु महाराज या ठिकाणी स्पष्ट लिहित आहेत, हमारी यात्रा का एक ठोस उद्देश्य है, चूंकि इसके माध्यम से हम श्री कृष्ण को खोज रहे हैं, इसलिए यह हमें शाश्वत लाभ देगी। हमारे गोस्वामियों ने अपने उदाहरण से दिखाया है कि यहाँ रहने का यही एकमात्र वास्तविक उद्देश्य है। तर सगळ्या आचार्यांनी सुद्धा, षड गोस्वामी असतील किंवा नरोत्तमदास ठाकूर असतील, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आहेत, तर
सगळे आचार्यांनी सुद्धा अशा पद्धतीनं काय केलेलं आहे, भ्रमंती केलेली आहे. आणि भ्रमणाच्या पाठीमागे त्यांचा उद्देश काय आहे, भगवंतांना प्राप्त करणं. हे राधे व्रज देविके चललिते, हे नंद सुनो कुतः, गोवर्धन कल्पपाद पतले, कालिंदी वन्ये कुतः. षडगोस्वामी अष्टकम मध्ये वर्णन येतं. सदैव नंद महाराज के पुत्र की खोज करना, इसलिए हम एक स्थान से दूसरे की यात्रा करते हैं, जिससे भगवत कथा सुनकर हम अपनी चेतना को उन लीला स्थलियों द्वारा छोड़ी गई छवियों पर केंद्रित कर सके. तर अशा पद्धतीनं यात्रा करणं, भगवंतांचा शोध घेणं आणि ज्या लीलास्थलींचं आपण भेट करत आहोत त्या लीलास्थलींचं जे काही त्या ठिकाणचे दृश्य आहेत त्या दृश्यांना आपल्या हृदयामध्ये साठवणं आणि त्यांचं पुन्हा पुन्हा स्मरण व्हावं, अशा पद्धतीनं त्यांना आपण काय करायचं आहे, एकत्रित आपल्या हृदयामध्ये त्यांना संकलित करायचं आहे. तर पहा, ते जे संस्कार आपल्या हृदयामध्ये होतात ते काय होतात, आपल्याला भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी मदत करतात. ब्रज में यात्रा करते हुए हम अपनी विस्तृत पहचान तथा श्री कृष्ण के साथ अपने संबंध की खोज में है. तर भगवंतांबरोबर आपला जो शाश्वत संबंध आहे तो पुन्हा जागृत करण्याचं हे एक काय आहे, विशेष साधन आहे. भक्तिपूर्वक व्रज में रखे गए प्रत्येक पग से हम अपने मार्ग की बाधाओं को दूर करते हैं. प्रत्येक पग हमें अपनी आत्मा के स्वाभाविक जीवन के निकट लाता है. अशा पद्धतीनं व्यक्ती काय करतो, देहात्म बुद्धीतून बाहेर पडतो आणि आत्मेच्या स्तरावरती तो येतो. पुढं आपण परिक्रमा जाते एका गावामध्ये. पहा, त्या गावाचं नाव आहे दिदावली. डीग पासून हे गाव 5 किलोमीटर आहे. असं सांगितलं जातं की श्रीकृष्णांची नानीचं घर हे दिदावली गावामध्ये आहे. श्री रूप गोस्वामी लिहितात की श्रीकृष्णांची नानी जी आहे तिचं नाव आहे वरियसी. पूर्ण व्रजमंडलमध्ये त्यांचा सन्मान केला जायचा आणि त्यांचं शरीर जे आहे एका कुसुंभ पुष्पासमान होतं. वे छोटे कद की थी और हरे वस्त्र पहनती. हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करायची. उनके केश दूध के समान सफेद थे. मैं श्री कृष्ण की नानी वरियसी देवी को प्रणाम करता हूँ. वह श्री कृष्ण को नातियों में चंद्रमा एवं अन्य विनोदपूर्ण शब्द द्वारा उनकी पूजा करती थी. सदैव प्रसन्न चित्त तथा अपनी नाती पर अति गर्वित जब वह चलती तो उसके चरण भूमि का स्पर्श नहीं करते थे. तर भगवंतांना स्वतःचा नातू समजून जी भगवंतांची नानी जी आहे ती अतिशय गर्वित असायची आणि भगवंतांना चंद्रमा अशाच पद्धतीने संबोधित करायची ती विनोद बुद्धीनं. यहाँ भगवान नरसिंहदेव का एक मंदिर है. तर या गावामध्ये दिदावली जे गाव आहे त्याच्या गावामध्ये एक नरसिंहदेवांचं मंदिर आहे आणि हे नरसिंहदेव जे आहेत त्यांचा रंग सफेद आहे. पहा, आपण मायापूरमध्ये किंवा इतर ठिकाणी नरसिंहदेव पाहतो त्यांचा रंग जो आहे तो काळा असतो, परंतु या ठिकाणी सफेद रंगाचे नरसिंहदेव आहेत. उन्हें देखते ही सहज रूप में हम नमस्ते नरसिंहाय प्रह्लाद ने कीर्तन करने लगे. नरसिंहदेव भक्ति विघ्न विनाशक है, अर्थात जो भक्ति मार्ग में आने वाली बाधाओं को नष्ट करते हैं. हमारे परिक्रमा दल पर उनकी करुणा दृष्टि पड़ी और भक्तों ने उनसे याचना की कि वे उनके हृदयों की बाधाओं का नाश करें, जिससे उन्हें व्रजमंडल परिक्रमा का पूरा लाभ मिल सके. तर नरसिंहदेव काय आहेत, भक्ति विघ्न विनाशक आहेत, भक्तीचं संरक्षण करतात. कुछ देर विश्राम करके हमने यात्रा जारी रखी. तभी अचानक मानो चमत्कार हुआ. हमें अपनी आंखों के सामने एक छोटी पर्वत श्रृंखला दिखाई दी. तर पहा, सर्वत्र आता मोकळं मैदान होतं आणि आता काय दिसू लागलेलं आहे, पर्वत दिसू लागलेले आहेत, पर्वतांच्या श्रृंखला दिसू लागलेल्या आहेत. पूरा व्रज सपाट है और यही इन पर्वतीय चोटियों को देखकर कोई भी नया यात्री विस्मित रह जाएगा. पहा, सर्वत्र सपाट आहे परंतु एक स्थानावरती अचानक काय आहे, त्या ठिकाणी पर्वत आहेत. तर पुढं परिक्रमा जात आहे. पुढे गेल्यानंतर एक स्थान लागतं, गाव आहे, त्या गावाचं नाव आहे खोह. व्रज के हिमालय की ओर बढ़ते हुए हम खोह से गुजरे. यह गांव अपने दुग्ध उत्पादों के लिए विख्यात है.
यहाँ एक छोटे मंदिर में कुछ क्षण ठहरकर हमने श्री श्री राधा रमन के सुंदर दर्शन किए। धीरे धीरे खेत समाप्त हुए और चट्टानें आरंभ होने लगी। इस स्थान का अलौकिक सौंदर्य मन को शांत कर देता है। बीच बीच में कोई ग्वाला अपने पशुओं को चराता मिल जाता है। तर पहा, चराऊ स्थानं आहेत, शेती आहे वगैरे आणि डोंगर वगैरे आहेत, तर त्या ठिकाणी गायी चारणारे पण आहेत। चैतन्य महाप्रभु के संकीर्तन दल को देखने के लिए बच्चे दौड़कर आंगन में आ जाते। एक और थके कुत्ते हमें उत्सुकतापूर्वक देखते, तो दूसरी ओर कीचड़ के तालाब में आधी डूबी भैंसे उदासीनता पूर्वक। पर्वत पर धीरे धीरे चढ़कर हम दूसरी ओर घाटी में उतर आए। यह छितरी आबादी वाला एक छिपा स्थान है। लगता है मानो हम किसी दूसरे ग्रह पर आ गए हैं। दूर हमें एक घनी पहाड़ी दिखाई पड़ी, वह है आदि बद्री। तर आपण कल्पना करू शकतो की सर्व बाजूने काय आहेत, पर्वत आहेत आणि मध्यभागी काय आहे, खोलगट स्थानामध्ये। तर पर्वत चढून पलीकडे गेल्यानंतर खाली आणि सर्व बाजूने काय आहेत, पर्वत आहेत। तर तेच स्थान जे आहे ते आहे आदि बद्रीनाथ। कदम्ब कानन। हम कुछ देर कदम्ब वृक्षों के सुंदर झुंड से घिरे एक कुंड के पास ठहरे। यह कदम्ब कानन कहलाता है। कहा जाता है कि श्री कृष्ण ने पुलिंद जाति की युवतियों के साथ यह रासलीला की थी। वेणुगीत में गोपियाँ इन आदिवासी युवतियों का उल्लेख करती है। तर वेणुगीतामध्ये वर्णन आहे की भगवंतानी आदिवासी स्त्रियांबरोबर सुद्धा रासलीला संपन्न केली होती। पूर्णः पुलिंदी उरुगाय पदाब्जराग श्रीकुङ्कुमेन दयितास्तनमण्डितेन तद्दर्शनस्मररुजस्तृणरुषितेन लिम्पन्ति आननकुचेषु जहुस्तदाधिम्। तर वृंदावनाच्या आदिवासी स्त्रिया लाल कुंकुवानं अंकित जे गवत आहे त्याला पाहून काय झालेले आहेत, कामोत्तेजित झालेले आहेत। श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा रंगानं युक्त ते कुंकुम त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या स्तनांना लावलेलं आहे। आणि जेव्हा त्यांनी या आदिवासी स्त्रियांनी त्यांनी आपल्या मुखामध्ये आणि आपल्या स्तनांवरती हे कुंकू त्यांनी आलेपित केलं, तेव्हा त्या आदिवासी स्त्रिया पूर्णपणे संतुष्ट झालेल्या आहेत। पहा, भगवंतांच्या चरणकमलांचा स्पर्श झालेलं कुंकुम जे आहे त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या मुखाला आणि स्तनांना लावलेलं आहे आणि पूर्णपणे ते सर्व प्रकारच्या चिंतांमधून मुक्त झालेले आहेत। अलीपूर नावाचं स्थान आहे, त्याचं वर्णन करताना गुरु महाराज सांगतात की शीघ्र ही हमने अलीपुर गांव पार किया। यहाँ से हमारा गंतव्य मात्र 4 किलोमीटर रह जाता है। पिछले वर्ष गुरु सेवानंद प्रभु यहाँ पीछे छूट गए थे। जब अंततः वे हमसे मिले, उन्होंने क्या हुआ वह बताया। तर एक परिक्रमाकारी भक्त आपले अनुभव सांगतात। ते सांगतात की मैं परिक्रमा दल के पीछे रह गया। अलीपुर में प्रवेश करते समय मैंने सोचा मुझे भूख लग रही है, यदि मेरे पास कुछ प्रसाद होता तो रखा मैं खा सकता था। कुछ क्षणों पश्चात किसी ने मुझे पुकारा, आओ यहाँ आओ। एक वृद्ध व्रजवासी स्त्री मेरा हाथ पकडकर अपने घर में ले आई और बैठाया। पहा, त्यांना भूक लागलेली आहे आणि विचार करत आहे की माझ्याकडे काहीतरी प्रसाद असता तर मी खाल्ला असतं। तर अचानक एक वृद्ध व्रजवासी स्त्री त्यांना हाका मारून बोलवत आहे आणि त्या स्त्रीनं त्या भक्तांना आपल्या घरी घेऊन त्या ठिकाणी बसवलेलं आहे। तब अंततः उसके परिवार ने मेरी पानी की बोतल छाछ से भर दी और मेरी थाली में व्रजवासी रोटियों का ढेर लगा दिया। उनके सहज प्रेम ने मेरे हृदय को द्रवित कर दिया। वह प्रेम का सच्चा आदान प्रदान है। तर व्रजवासी अशा पद्धतीनं सर्वांवरती आदान प्रदान करून प्रेम करत आहेत। मैं विचार करने लगा कि किस प्रकार भारत तेजी से अपनी संस्कृति खो रहा है। विशेषतः बड़े शहरों में, सौभाग्य से ग्रामीण क्षेत्रों में अभी भी इसके अवशेष देखे जा सकते हैं। गांवों में हमारा स्वागत एवं सेवा हमें प्राचीन भारत का परिचय देता है। अतिथि देवो भवः, अतिथि की देवों के समान सेवा करना एक अनकहा सिद्धांत था, परंतु आजकल शहरों में लोगों के घरों के बाहर कुत्तों से सावधान लिखा रहता है। पूर्वीच्या काळी पाटी लावली जायची, अतिथि देवो भवः, सुस्वागतम, आपले स्वागत आहे, अशा पद्धतीच्या पाटी असायच्या पूर्वी।
आणि आता काय पाठी आपल्याला वाचायला भेटते, कुत्र्यांपासून सावधान. तर काय होत आहे, आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. आपली संस्कृती जी आहे, सनातन संस्कृती नष्ट होत चाललेली आहे आणि पाश्चात्य संस्कृती जी आहे ती सर्वत्र पसरू लागलेली आहे. परंतु कम से कम गाँवों में आज भी आपका स्वागत है. लोग हमसे बात करते हैं, हमारा हाल चाल पूछते हैं, वे हमें आराम देने के हर प्रयास करते हैं, हमें आसन, जल और यदि संभव हुआ तो भोजन भी देते हैं. परंतु आजकल कुछ स्थानों में लोग हमारी ओर देखते तक नहीं. कुछ भी हो, भारतीय संस्कृति के विषय में श्रील प्रभुपाद एक बंगाली कहावत कहते थे की मरा हाती भी 1.25 लाख का होता है. पहा, हाती जरी मेला तरी सुद्धा त्याचं किंमत भरपूर असते. पहा, सामान्यतः कोणता पशु मेला तर त्याची किंमत काय भेटू शकत नाही, परंतु हातीच्या बाबतीमध्ये सांगतात की तो मेल्यानंतर सुद्धा त्याचे जे अनेक अवयव आहेत त्याचं लाखो रुपये येऊ शकतात. विशेषतः हस्तिदंत आहेत, ते हस्तिदंताचं खूप किंमत असतं. अशा पद्धतीनं आशा है कि चैतन्य महाप्रभु के आंदोलन के प्रसार के साथ हमारी संस्कृती का पुनरुत्थान होगा. तर अशा पद्धतीने जरी आपली संस्कृती नष्ट होत चालली आहे, परंतु चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनाद्वारे काय होऊ शकतं, पुन्हा आपली संस्कृती स्थापित होऊ शकते आणि तसं होत आहे. पहा, तर अशा पद्धतीनं आपण बद्रीनाथमध्ये पोहोचतो. अंततः हम एक सुंदर छायादार प्रांगण में पहुंचे. दोपहर बीत चुकी है. यह बद्रीनाथ अथवा आदि बद्री है. जिस प्रकार श्री कृष्ण समस्त अवतारों के स्रोत है, इसी प्रकार व्रजधाम सारे तीर्थों का स्रोत है. तर पहा, मूल जे आहे ते वृंदावन आहे आणि वृंदावनामध्ये सर्व तीर्थस्थळ आहेत. यद्यपि आपण हिमालयामध्ये पाहतो त्या ठिकाणी बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री हे सर्व आहे, परंतु हे सर्व मूल रूपामध्ये कुठं आहे, वृंदावनामध्ये आहे. तर अशा पद्धतीने परिक्रमा ज्या भक्तांनी केली आहे ते भक्तांनी त्या ठिकाणाचं दर्शन केलं असेल, किंवा आपण या पद्धतीनं या ठिकाणी वर्णन श्रवण करत आहोतच. बद्रीनाथ से अनेक महान व्यक्तित्व एवं लीलाएं जुड़ी है. भगवान के चौथे अवतार नर नारायण ऋषि ने अपने उदाहरण से जगत को आत्म साक्षात्कार की पद्धति की शिक्षा देने के लिए यहाँ निवास किया, तपस्या की, इंद्रियों पर नियंत्रण किया तथा भक्ति की. श्रीमद् भागवतम के अनुसार नर एवं नारायण ये दोनों एक ही साथ एक भी है और भिन्न भी है. तर नर आणि नारायण हे भगवंतचे अभिन्न अंग आहेत. नर नारायण म्हणजे भगवंत नारायण रूपामध्ये आणि नर म्हणजे अर्जुन, अर्जुनाला सुद्धा नर जे आहे भगवंत आणि अर्जुन जे आहे ते अभिन्न असल्यासारखं आहे. उनमें से एक शुक्ल वर्ण का है और दूसरा श्यामल. दोनों की 4 भुजाएं हैं. उनके नेत्र प्रफुल्लित कमल की पत्तियों के समान है और उन्होंने काला मृगचर्म तथा छाल के वस्त्र पहने हैं. तर तपस्या करत आहेत, त्यामुळे त्यांचा वेश पण तपस्वीच आहे. उनके कंधों पर जनेऊ सुशोभित है. अपने पावनकारी हाथों में उन्होंने कमंडलू, बांस का दंड एवं कमल के बीजों की जपमाला है. साथ ही उन्होंने दर्भघास के पुंजों के प्रतीक रूप में सर्व पावनकारी वेदों को धारण किया है. उनका कद लंबा तथा पीत कांति चमकती बिजली के समान है. वे तपस्या के मूर्तिमान स्वरूप में प्रकट हुए हैं तथा अग्रणी देवताओं द्वारा पूजे जा रहे हैं. तर श्रीमद् भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये 8व्या अध्यायामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. एक समय इंद्रदेव को भय हुआ कि कहीं नर नारायण ऋषि तपस्या करके उनका सिंहासन न छीन ले. तर इंद्राला सदैव भय असतं की माझं खुर्ची जे आहे, माझं पद कोणीतरी ग्रहण करू नये. कोण तपस्या करू लागले की त्याला भय निर्माण होतं. ऋषियों को गिराने के लिए उन्होंने कामदेव एवं अनेक अप्सराओं को भेजा. मग अप्सरांना पाठवतो इंद्र, परंतु दोनों भगवान न केवल उनके उपद्रव से अप्रभावित बने रहे अपितु उनके साथ उदार व्यवहार किया. तर भगवंतांची विशेषता काय आहे, भगवंत विचलित तर झाले नाहीच, परंतु भगवंतांना राग पण आलेला नाहीये. भगवंतांनी उलट काय केलेलं आहे, उदार भगवंतांनी व्यवहार केलेला आहे. भगवंतांनी काय केलं पहा, तब उन्होंने अपने शरीर से ऐसी अप्सराएं उत्पन्न की जो इंद्र द्वारा भेजी गई अप्सराओं से कहीं अधिक सुंदर थी.
इंद्रानं ज्या अप्सरा पाठवल्या होत्या त्या अप्सरांपेक्षा अनेक पटीनं सुंदर अप्सरा भगवंतांनी स्वतःच्या शरीरामधून प्रकट केलेल्या आहेत. नर नारायण ऋषि ने कामदेव को उनमें से किसी एक अप्सरा को स्वर्ग ले जाने के लिए कहा. कामदेव विख्यात उर्वशी को लेके गया. तर भगवंतांनी एवढ्या सुंदर अप्सरा उत्पन्न केल्या आणि सांगितलं कामदेवाला की तू काय कर, यापैकी अप्सरांना तू स्वर्गामध्ये घेऊन जाऊ शकतो. तर पहा, जी उर्वशी आहे ती उर्वशी कामदेव घेऊन स्वर्गामध्ये जातो. पहा, भगवंतांच्या शरीरापासून उत्पन्न झालेली अप्सरा आहे उर्वशी. तर आपण उर्वशीचं अनेक ठिकाणी वर्णन ऐकतो. तर ही साधारण स्त्री नाहीये, भगवंतांपासून साक्षात तिचं प्राकट्य झालेलं आहे. बद्रिकाश्रम उद्धव से भी जुड़ा है. श्री कृष्ण के भावी तिरोधान को समझकर उद्धव शोक सागर में डूब गए और उन्होंने अपने लिए भगवान से निर्देश मांगे. भगवान ने उन्हें बद्रिकाश्रम में निवास करने तथा भक्तों को उनकी लीलाएं सुनाने के लिए कहा. तर भगवंतांना त्यांनी काय केलेलं आहे, मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना विनंती केलेली आहे. आणि भगवंतांनी काय केलेलं आहे, उद्धवाला सांगितलं की तू काय कर, बद्रिकाश्रम मध्ये त्या ठिकाणी निवास कर आणि सर्वांना माझ्या लीलांचं तू काय कर, आस्वादन करव. भगवंत आणि उद्धवामधलं संवादाचं वर्णन आहे. श्री भगवान ने कहा, हे उद्धव, मेरा आदेश है कि तुम बद्रिका नामक मेरे आश्रम में जाओ. तर भगवंतांचं परिवार जे आहे त्या परिवाराचंच उद्धव जो आहे भगवंतांचा चुलत भाऊ आहे पहा. पण भगवंतांच्या परिवाराला श्राप भेटला दुर्वासा ऋषींकडून की सर्व काय होतील, नष्ट होईल. भगवंतांचं जे परिवार आहे तो आपापसामध्ये भांडण कलह निर्माण होईल आणि सर्व नष्ट होतील. तर तसंच घडलं पहा. पण त्याच्यामध्ये उद्धव जे आहेत ते उद्धव मागं राहिलेले आहेत. भगवंताने अशी योजना केली की सर्व त्यांचं परिवार जे आहे ते नष्ट होईल आणि उद्धव मागं राहतील. तर केवळ उद्धवाला भगवंतांनी मागं ठेवण्याचं कारण हे की भगवंतांच्या बद्दल सर्व ज्ञान उद्धवाला आहे आणि केवळ उद्धवच काय करू शकतो, भगवंतांच्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करू शकतो. तर एक आदर्श स्थापित करण्यासाठी भगवंतांचं ज्ञान सर्वत्र प्रसारित करण्यासाठी भगवंतांनी उद्धवाला मागं ठेवलं होतं. तर या ठिकाणी सांगतात की बद्रिकाश्रमाला उद्धवानं जावं. वहां मेरे चरण कमलों से निसृत पवित्र जल का स्पर्श एवं उसमें स्नान करके स्वयं को शुद्ध करो. पवित्र अलकनंदा नदी के दर्शन करके स्वयं को सारे पापों से मुक्त करना. वृक्षों की छाल पहनना और वन में स्वतः जो प्राप्त हो उसे खाना. इस प्रकार इच्छाओं से मुक्त रहकर द्वंद्वों को सहन करना. सदैव सत्स्वभावी, आत्मसंयमी, शांत तथा दिव्य ज्ञान एवं विज्ञान से युक्त रहना. एकाग्र मन से सतत मेरी इन शिक्षाओं पर मनन करना और इसके सार को आत्मसात करना. तर पहा, भगवंत उद्धवाला काय काय सांगत आहेत. आत्मसंयमी, शांत, सत्स्वभावी राहायचं आहे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून, सर्व प्रकारच्या इच्छातून मुक्त राहायचं आहे. सदैव वाणी आणि विचार जे आहेत ते भगवंतांवरती स्थिर करायचं आहे. सदैव आपल्या चित्तामध्ये काय करायचं आहे, भगवंतांच्या दिव्य गुणांचं चिंतन करायचं आहे. भगवंतांची अनुभूती वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे भगवंत सांगतात की तू काय होशील, 3 गुण जे आहेत त्या गुणांच्या पलीकडे जाशील आणि शेवटी काय होशील, तू मला येऊन मिळशील. अंततः मेरे पास लौट आओगे. तर भागवतामधलं वर्णन आहे 11वा स्कंद 29वा अध्याय श्लोक क्रमांक 41 ते 44. साथ ही भगवान के साहित्य के अवतार श्री व्यासदेव भी बद्रिकाश्रम के शम्याप्रास नामक स्थान पर रहते हैं. तर व्यासदेवांचं पण स्थान आहे बद्रिकाश्रम. यही उन्होंने वेदों की रचना की. कहा जाता है कि आज भी वे यही अपनी गुफा में रहते हैं. तर सप्त चिरंजीवी तर व्यासदेव सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. व्यासदेव आज पण त्या ठिकाणी निवास करतात असं सांगितलं जातं. उनकी गुफा के साथ गणेश जी की गुफा आहे. तर त्या ठिकाणी वरती व्यासदेवांची गुफा आहे आणि थोडंसं खाली गणेश जी गुफा आहे त्या ठिकाणी. उन्होंने वेदों के लेखन में व्यासदेव की सहायता की थी. हमारे संप्रदाय के प्रमुख आचार्य श्रीपाद मध्वाचार्य ने भी व्यासदेव से शिक्षाएं लेने के लिए बद्रिकाश्रम की यात्रा की.
तर गणेशजींनी काय केलं, व्यासदेवांच्या सांगण्यावरून सर्व साहित्याचं लिखाण केलं. हिमालय स्थित बद्रिकाश्रम केवल 6 महीने खुला रहता है, शेष 6 महीने वहां कोई नहीं रह सकता. तर 6 महिने मे पासून आतापर्यंत म्हणजे दिवाळीपर्यंत लगभग आता बंद होतं ते. तर का, कारण की त्या ठिकाणी बर्फ, सर्व काही बर्फानं आच्छादित होतं पहा, आणि त्या ठिकाणी कोणीही राहू शकत नाही अशी स्थिती असते. त्यामुळं 6 महिने बंद असतं आणि पुन्हा उन्हाळ्यामध्ये आणि लगभग पावसाळ्याचे 4 महिने ते चालू असतं. तर निकट बनी सेना छावनियों में रहने वाले सैनिक कहते हैं की, परंतु काही जे आर्मीचे लोक आहेत त्या ठिकाणी राहतात सुरक्षेसाठी, कारण पलीकडे जे आहे ते चाइना बॉर्डर लागतं. उन्हें वीरानी पहाड़ी से शंखनाद तथा घंटों की ध्वनि सुनाई पड़ती है. वस्तुतः नारायण की पूजा एक का उत्तरदायित्व नारद मुनि पर है और वे सुनिश्चित करते हैं की सदियों में भी उनकी पूजा यथावत जारी रहे. तर पहा, जे आर्मीचे सैनिक आहेत ते अनुभव करतात की त्या ठिकाणी सुद्धा जेव्हा कोणीही राहत नाही तेव्हा सुद्धा काय होतं, शंखाचा ध्वनी ऐकू येतो, घंटीचा ध्वनी ऐकू येतो. तर शास्त्रानुसार वर्णन आहे की 6 महिने जेव्हा त्या ठिकाणी कोणी पुजारी नसतो तेव्हा त्या ठिकाणच्या पुजारी सेवेचं जे दायित्व आहे ते स्वतः नारद मुनी करत असतात आणि त्या ठिकाणी कंटिन्युअस पूजा भगवंतांची होत राहते. यद्यपि नारद मुनि भ्रमणकारी संत है, तथापि बद्रिकाश्रम उनका मुख्यालय है. व्यासदेव से उनकी भेट भी यही हुई थी. तर व्यासांची आणि नारद मुनीची भेट त्या ठिकाणी झाली होती. पहा, जे भागवताची पार्श्वभूमी आहे की व्यासदेव सर्व काही लिहिल्यानंतर सुद्धा नाराज होते, तर शेवटी नारद मुनी येऊन त्यांना निर्देश देतात आणि मग व्यासदेव भागवताचं संकलन करतात. नरनारायण ऋषि के विग्रह आदि बद्री की महिमा है. उनका दर्शन लेने के लिए हम मंदिर की बड़ी उबड़ खाबड़ सीढ़ियों से ऊपर चढ़े. मंदिर कक्ष छोटा है और यहाँ विराजमान है चतुर्भुज नर एवं बद्री नारायण. तर हे आता कोणतं वर्णन आहे, जे वृंदावनामध्ये बद्री नारायण आहेत त्यांचं वर्णन आहे, त्या मंदिराचं वर्णन आहे. हमने इन छोटे चमकदार काले विग्रहों का दर्शन लेकर उन्हें साष्टांग प्रणाम किया. उनकी बाईं ओर शिवजी और गणेश की मूर्तियां है तथा उनकी दाईं ओर उद्धव, श्रीनाथ जी एवं राधा कृष्ण. सबने स्वच्छ पोशाक पहनी है तथा भक्तिपूर्वक सेवित है. यहाँ का जीवन इस चौकोर तपस्या कुंड के चारों ओर केंद्रित है. उसका हरा गहरा जल हमें दिन भर की थकान मिटाने के लिए आमंत्रित कर रहा है. तर त्या ठिकाणी खूप सुंदर कुंड आहे. त्या कुंडाच्या सर्व बाजूनी सुंदर सुंदर वृक्ष आहेत आणि कुंडातलं पाणी एवढं स्वच्छ पाणी आहे आणि खूप थंड असं पाणी आहे. बघा, सर्व प्रकारचं आपलं जे थकवा आहे पूर्णपणे नष्ट होऊन जातो त्या कुंडामध्ये जेव्हा स्नान करतो. तर खूप त्या ठिकाणी सर्व भक्त परिक्रमा पोचल्यानंतर सुंदर स्नानाचा आनंद घेतात. खुले बरामदे में तिरपाल के पर्दे टांगकर बड़े कमरों का निर्माण किया गया है, जहां भक्तों ने सटाकर अपने बिस्तर लगाए हैं. कमरों में मिट्टी तथा पत्थर की गंध फैली है. बड़े पक्षी भीतर बाहर उड़ रहे हैं और दीवारों एवं छत के बीच बने आलों में अपने घोंसले बना रहे हैं. एक घोंसले से तो भूखे चूजों का रुदन भी सुनाई पड़ता है. एक चूहा बेतहाशा अपने बीर को खोज रहा है. तर मंदिर आहे आणि त्या ठिकाणी पुरातन मंदिर, काही उंदीर पण आहेत पहा. तर काय झालं, एक भक्ताचं जे ट्रंक आहे, पेटी आहे, त्यानं भिंतीला लावल्यामुळं काय झालेलं आहे, त्या उंदराचं बीळ जे आहे ते बंद झालेलं आहे. पण जेव्हा ती पेटी हटवली, संदूक हटाते ही वह स्तब्ध चूहा बिजली की कौन से समान उस छेद में अदृश्य हो गया. तर बाहेरचा उंदीर लगेच तो काय झालेला त्या बिळामध्ये प्रविष्ट झालेला आहे. नंगे पाव चलने वाले अनेक भक्त अपने कटे फटे पैरों के उपचारार्थ मेडिकल खेमे में है. जिस पहाड़ी मार्ग से हम आए वह नुकीले कंकर पत्थरों से भरा है. तर पहा, डोंगराळ भागातून परिक्रमा आपली जात आहे, कल्पना करू शकतो रस्ता पण कसा असणार आहे. तर अनेक भक्तांना थोडंसं कष्ट पण झालेले आहेत. हम आए वह नुकीले कंकर पत्थरों से भरा है जिससे कुछ यात्रियों का चलना अत्यंत दुष्कर हो गया. तर कल एकादशी है और पूरा दिन हम यही बिताएंगे. यहाँ रहे महापुरुषों के चरणों का अनुगमन करते हुए हम इस पवित्र हिमालय में तपस्या करेंगे और अत्यंत विनीत भाव से प्रार्थना करेंगे कि
हमारे प्रयासों को देखते हुए श्री कृष्ण हमें अपने चरण कमलों के दर्शन प्रदान करें. तर अशा पद्धतीनं उद्या एकादशी आहे. तर एकादशी मला वाटतं एकादशी तर परवा असायला पाहिजे. हमारा संध्याकालीन कार्यक्रम अन्य दिनों की तुलना में कुछ अलग रहा. जब हम गांवों में शिविर लगाते हैं तो स्थानीय ब्रजवासी हमारा कार्यक्रम देखने एकत्र हो जाते हैं, परंतु आदि बद्री इतना दुरुस्त है की चारों ओर कोई नाही, केवळ हम है. तर रोजची परिक्रमा गावांमध्ये मुक्काम असायचा आणि गावकरी सर्व काय करायचे, परिक्रमेचे कार्यक्रम, संध्या आरती आहे, दामोदराष्टकम आहे, दीपदान आहे, नाटिका, हे सर्व पाहायला यायचे. पण आदिबद्री हे स्थान जे आहे ते अशा ठिकाणी आहे ज्या ठिकाणी ना गाव आहे ना वस्ती आहे, कोणीच नाही त्या ठिकाणी. तर त्यामुळं त्या ठिकाणी आता कोणीही ग्रामवासी नाही आहेत. कृष्ण पक्ष समाप्त होने जा रहा है. हम आधुनिक सभ्यता से कहीं दूर बादल रहित आकाश के नीचे खड़े हैं. चारों ओर छाए गहन अंधकार के कारण भगवान दामोदर को अर्पित हमारे दीपक अत्यंत प्रकाशमान दिखते हैं. चूंकि आदिबद्री पर्वत अत्यंत ऊंचाई पर स्थित है, इसलिए आकाश में फैली सितारों की चादर धरती के अधिक निकट प्रतीत होती है. तर उंचावरती असल्यामुळं काय होत आहे, रात्रीच्या वेळी सर्व चांदण्या ज्या आहेत त्यांचं दर्शन होत आहे. शहरों में जगमगाते प्रकाश एवं व्यस्त जीवन के कारण हम विरले ही रात्रि आकाश को देख पाते हैं. तर शहरामध्ये असं रात्री जे चांदण्यांचं आकाश आहे ते पाहायला भेटत नाही. तर बद्रीनाथामध्ये त्या ठिकाणी सर्व आकाश जे आहे चांदण्यांनी भरलेलं दृश्य त्या ठिकाणी पाहायला भेटतं. परंतु आदिबद्री जैसे स्थान में कोई बाधा नहीं है. यहाँ हम मानवीय हस्तक्षेप से दूर भगवान की सृष्टि की सहज सराहना कर सकते हैं. थकान से चूर किंतु आनंद से भरे हम सोने की तैयारी करने लगे. हमें प्रतीक्षा है इन भव्य तथा रमणीय पहाड़ियों पर भ्रमण की, जिससे इनकी शांति हमारी चेतना में समा सके. परिक्रमा का प्रत्येक दिन विशेष है. वह हमें क्या अनुभव प्रदान कर सकता है, इसकी कोई सीमा नहीं है. तर परिक्रमेचा पहा, आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे आपण अनुभव घेत असतो वेगवेगळे, पण परिक्रमेमध्ये जो अनुभव आपल्याला येतो तो अनुभव इतर कोणत्याही अनुभवाशी त्याची तुलना होऊ शकत नाही. तर आपल्या जीवनामध्ये कमीत कमी एकदा तरी आपण वृंदावनामध्ये जाऊन त्या ठिकाणी परिक्रमा केली पाहिजे कार्तिक महिन्यामध्ये सर्व भक्तांच्या बरोबर. असं तर आपण यात्रा करतो, अलग अलग स्थानांवरती जातो गाडीद्वारे, परंतु परिक्रमेमध्ये सर्व भक्तांच्या संघामध्ये, विशेषतः वरिष्ठ वैष्णवांच्या संघामध्ये रोज कथा, कीर्तन, महाप्रसाद, दर्शनीय स्थळींचं दर्शन आणि सुंदर असा हा अनुभव जो आहे तो आपण कधीच विसरणार नाही. आणि हा आपण अनुभव एकदा तरी आपल्या जीवनामध्ये घ्यायला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा पद्धतीनं 2 दिवसाची परिक्रमा आज आपण पूर्ण केलेली आहे. तर छोटंच होतं, असं नाही की आपण त्याला स्किप केलेलं आहे. सर्व आपण वर्णनं घेतलेली आहेत. कमी असल्यामुळं आपलं 2 दिवसाचं आज पूर्ण पण होऊ शकलेलं आहे. तर ठीक आहे, सर्वांचं खूप खूप धन्यवाद. कोणाचं काही प्रश्न किंवा कमेंट असेल तर आपण अनम्यूट करू शकता, बोलू शकता. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभुजी. 1 मिनिट. हा यस, हरे कृष्ण. प्रभुजी, आजकाल असं म्हणतात की गोवर्धन पर्वतावर जे ब्रजवासी आहेत ते अजूनही जातात, ते खरं आहे का? ब्रजवासी गोवर्धन पर्वतावरती चढतात वर. तर ब्रजवासी जे आहेत ते जाऊ शकतात, परंतु बाहेरच्या किंवा जे पर्यटक आहेत, बाहेरून आलेले लोक आहेत, त्यांच्यासाठी अनुमती नाही. गोपालांचं मंदिर पण वरतीच होतं ना, मग त्या ठिकाणी जायचे ते पुजारी लोक वगैरे, म्हणजे ते ब्रजवासी होते. तर ब्रजवासी जातात, परंतु आपण जे आहे त्यांनी नाही जायला पाहिजे बाहेरच्या लोकांनी. कारण की चैतन्य महाप्रभू, विशेषतः आपल्या गौडीय वैष्णव परंपरेतले लोक जे आहेत, इस्कॉनचे भक्त आहेत,
ते गोवर्धनवरती नाही जात. तर स्वतः चैतन्य महाप्रभू गेले नव्हते आणि त्यामुळे आपण पण नाही जात. हा, ठीक आहे. ओके. हरे कृष्ण. प्रणाम प्रभूजी. हां, प्रणाम. बोला. आम्हाला एक दोघी तिघींना परिक्रमा करायची पुढच्या वर्षी, तर त्यासाठी काय प्रोसेस असतील? काय म्हणले? श्रीमंत्री माताजी, मी अशा दोघी तिघी परिक्रमा करायची विचारत आहोत, तर त्यासाठी प्रोसेस काय आहे? म्हणजे कधीपासून रजिस्ट्रेशन वगैरे केलं पाहिजे? ओके. हां, परिक्रमा करू शकता. त्याच्यासाठी विशेष असं काही प्रोसेस नाही आहे. ऑन द स्पॉटसुद्धा तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. पण एक परिक्रमा जे आहे, पूर्ण कार्तिक महिना परिक्रमा चालते, तर एक दिवस तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचणं आवश्यक आहे. मग त्या दृष्टीने तुमचं ट्रेन तिकीट्स बुकिंग वगैरे या गोष्टी तुमचं आधी असणं आवश्यक आहे. मग तुम्ही बरोबर कार्तिक सुरू व्हायच्या आदल्या दिवशी वृंदावनामध्ये पोहोचू शकता आणि मग दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी परिक्रमा सुरू होते. तर आदल्या दिवशी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घेतले जातात. सर्व काही प्रोसेस जी आहे त्या ठिकाणी ऑन द स्पॉट पण केली जाते किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. पण काय समस्या नाही, तुम्ही ऑन द स्पॉटसुद्धा त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचं नाव नोंदणी होते आणि मग तुम्हाला सर्व जे काही गाईडबुक्स वगैरे दिले जातात आणि दुसऱ्या दिवसापासून मग आपली परिक्रमा प्रारंभ होते आणि सर्वजण करू शकतात. खूप सर्वांच्या दृष्टीनं त्या ठिकाणी अलग अलग फॅसिलिटी पण असतात. ट्रॅव्हलिंग करून सुद्धा, म्हणजे बसची व्यवस्था असते, ज्यांना चालणं शक्य नाही त्यांच्यासाठी बसची व्यवस्था असते किंवा जे काही राहण्याची व्यवस्था असतात त्याच्यामध्ये पण कमी जास्त जे जनरल असतंय, त्याच्यानंतर थोडंसं उच्च श्रेणीचं पण असतंय. तर सर्वांच्या दृष्टीनं त्या ठिकाणी तशी व्यवस्था केली जाते. तर आपल्या सुविधेनुसार आपण करू शकता. आणि असं पण नाही की तुम्ही परिक्रमाला गेल्यानंतर 1 महिन्याची पूर्ण केली पाहिजे. तुम्ही 8 दिवस करू शकता यावर्षी, मग राहिलेली 8 दिवसाची दुसरा जो आठवड्याची आहे ते पुढच्या वर्षी करू शकता. त्याच्या पुढच्या वर्षी तुम्ही 3ऱ्या आठवड्याची करू शकता आणि असं 4 वर्ष किंवा मग 15 दिवसाची करू शकता. यावर्षी 15 दिवसाची करायची, राहिलेली 15 दिवसाची पुढच्या वर्षी करायची, असं पण करता येतं. तर पण प्रत्येकानं परिक्रमा करू शकता. अशाच पद्धतीनं नवदीप मंडल परिक्रमा पण असते. तर नवदीप मंडल परिक्रमा एकदम सरळ आहे. सर्वजण त्या ठिकाणी, तर खूप सुंदर सुविधा पण असतात आणि त्या ठिकाणी सर्वजण करू शकतात. नवदीप मंडलमध्ये सर्व स्थानावरती ज्या ठिकाणी आपले मुक्काम असतात, तर ते सर्व स्थानावरती आपलं स्वतःचं प्रॉपर्टी आहे. पहा, ब्रजमंडलमध्ये तसं नाही आहे. 30 ठिकाणी एवढं प्रॉपर्टी घेणं पण शक्य नाही आहे. पण नवदीप मंडलमध्ये प्रत्येक ठिकाणावरती स्वतःची प्रॉपर्टी आहे आणि त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं ते तर आणखी सुविधाजनक आहे आणि 7 दिवसामध्ये परिक्रमा पूर्ण होते. तर नवदीप मंडलसाठी आपण ॲक्च्युली माझं पण तसं विचार आहे. खरं तर जर आपले भक्त तयार असतील, तुम्ही लोकांना तयार करा आणि आपण बुकिंग करू शकतो. ट्रेन तिकीट बुकिंग करून आपण, आणि गुरु महाराजांना सुद्धा खूप आवडतं. तर मी एकदा गेलो होतो, महाराजांना भेटलो. महाराजांनी पहिला प्रश्न विचारला की किती भक्तांना घेऊन आले तुम्ही? तर महाराजांची इच्छा असते तर आपण जाऊ शकतो आपला ग्रुप घेऊन नवदीप मंडल परिक्रमेसाठी. तर केव्हा असते परिक्रमा? नवदीप मंडल परिक्रमा जी आहे, या वर्षीची जी परिक्रमा आहे 12 मार्च ते 18 मार्च आहे. पहा, तर आपल्याला 11 मार्चला त्या ठिकाणी पोहोचावं लागेल. त्या दृष्टीनं अजून ट्रेनचं बुकिंग पुढच्या 2-4 दिवसामध्ये सुरू होऊ शकतं. पहा, तर आपण करू शकतो, तसं प्लॅनिंग करू शकतो. तर 4 महिने आधी असतात सगळे. हां, तर 4 महिने आहेत अजून. तर बघा, तुम्ही नावं घेऊ शकता, आपण त्या दृष्टीनं मग बुकिंग पण करू शकतो. आपल्याकडं आहे वेळ. आपण अनाउन्समेंट करू, आता तर नाही होणार, पण ग्रुपवरती आपण मेसेज टाकू शकतो. आज 6 तारीख आहे ना, तर 9-10 तारखेला जे आपल्याला तिकीट ज्या दिवशी काढावं लागेल त्या दिवसाचं जे ट्रेन तिकीट ओपनिंग आहे ते 9 किंवा 10 तारखेला होऊ शकतं. तर त्यानुसार ठीक आहे, आपण ग्रुपवरती पण शेअर करू शकतो. तर आपण चर्चा करू शकता ज्यांची तयारी आहे. आपल्याला लगभग 10 दिवस लागू शकतात. जायला 2 दिवस, येण्यासाठी 2 दिवस आणि त्या ठिकाणी 7 किंवा 8 दिवस. तर 10-12 दिवसाची यात्रा आपली होते ती. तर
ठीक आहे, तुम्ही चर्चा करू शकता. ठीक आहे, या ठिकाणी थांबायचं आपण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ब्रजमंडल परिक्रमा की जय, श्रील प्रभुपाद की जय, गौर भक्त वृंद की जय. हरे कृष्ण.